टाइम नको. गाईस सकाळचे तुम्ही विचार करत असाल का 5:05 चाललं कुठं आवरी बुटा बिटा घालून. काय वाटतंय कुठं चाललो असं बनवायला चाललो तर नाही हो. चाललो ना मी आता फिरायला. लय लांब चाललो फिरायला. तुम्हाला दाखवू कुठं चाललो ते. लय लांब म्हणजे माथेरानलाच चाललो. पण सकाळीच निघलो कारण की आमच्या काही गाडी बिरी नाही तर मस्त बसमध्ये जाऊ असं काय असा विषय आहे जरासा तो. आता इथं तर कालो काय चला पुढं गेल्यावर तुमची व्हिडिओ स्टार्ट करते ती. तोपर्यंत कंटिन्यू राहा. तर गाईज बघा चालता चालता पोचलो आम्ही ववल्याच्या कमानीवर. सकाळचे बघते तर कुत्रा पण नाही इथं तरी पण गावांशी आम्ही आलो चालत. मी तर नाही आवर लवकर उठं. गावांशी भाकरी बुसतात 5 वाजता सकाळचे. पहिल्यांदा म्हणजे बघते असा काही. कुठे येत मंडळी. आता आम्ही थांबलो मंडळीला महिला मंडळला. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर गाईज आपली महिला मंडळ आली दोन. अरे मग महिला नाही मग काय. मग आता चाललो आम्ही चालत चालत इथे पाट्यावर. स्टेशनवर आम्ही चालत चाललो. स्टेशनवर नाही पाट्यावर ये रे मारती स्टेशनवर बोललो वावल्यावरची स्टेशनला. यो बघा काय सदम्यान आहे सकाळचे मॉर्निंग वॉक. त्यानीच उठवलंय सगळ्यांना हो पण सगळे आधी उठले ना तो. गाईज भेटता तुम्हाला आमची रिक्षा आली. उठलोच नव्हतो मी. उठलो पण नसतो त्यांनी उठवला नसता. आमची रिक्षा आली गाईज ही बघा मोठी ब्लॉगर आहे मोठी. लय मोठी सगळ्यात ब्लॉगर मोठी मीच ब्लॉगर आहे. आहे. या अकाउंट विथ 0 सबस्क्रायबर्स फॉलो. मला ओपन अकाउंट नाही आवडत ऍक्च्युली. म्हणजे मनांच्या मनालाच का. गाईज चालता चालता बघा फाट्यावर आलो ववले पाट्यावर. तरी अजून काय आमचा वाहन येई नाही. जय श्रीराम बोला. वाहन आमचं अजून काही येई नाही. सकाळूच उठलोय कटाला नाही. ट्रेन नाही बस भेटेल. बस भेटली तर नशीब जाऊ माथेरानला. तो बघा चष्मा लावले तिचा बघा ब्लॉग चालू आहे. छोटा छोटा ब्लॉग. तर पोरावो आता आम्ही रिक्षान बसलेलो ना तिशी पोहोचलो बस डेपो. बघा तो आमचा पनवेलचा बस स्टेशन आहे. बस स्टेशन बस स्टेशन. तर पोहोचलोय आता. कर्जत बसला थांबायचं आहे. माथेरानला चाललो ना. अरे नाही पनवेलला चाललो. गोऱ्या बसणार गोऱ्या गारव बसल्यावर असं जमल. पहिल्यांदा बसमध्ये चाललोय. आधी पहिले असा बसमध्ये कुठं गेलो नव्हतो. फक्त शिर्डीला जातो ना तिथं जेजुरीला. जेजुरीला चलो अभी जाते हैं. ट्रेनला लय उलटा सुलटा यायला लागला. तुमच्या कोणत्या जागा आहे का मला नंबर ठेवला या सृष्टी सांगितलं जागा आहे तुमच्या सारा ही बॅग अजून मोठी होईल. काही जणी बॅग बॅग किती जाडी केली माझी. सगळं टाकलं माझं. तुझ्यासारखी बनवली तुझी बॅग. ही बघा काही दाखवला बघ ना. असू दे सकाळी मेकअप. तर गाईज आता बसलोय आम्ही रेल्वे स्टेशन बोलतो ट्रेन मध्ये. आता इच्छा जायचं आहे नेरळ स्टेशन. महिला मंडळ गाईज पोचलो नेरळ स्टेशनला. आता इतकी टॉय ट्रेन पकडायची आहे. खेळण्यांची ट्रेन. आणि बसलोय आता वडापाव खावाला. मला तर लई झोपालची सकाळ. बघा वडापाव कसं खात लावलं. काय कमी नवीन धंदा उघडलाय वडापाव ही तर काही ना काही बोलते न बोलता मी ब्लॉगर आहे.
हा भावजाला इथं भावजा पाहिजे इथं पाहिजे भावजाला बाई. वडापाव पाठवाला सांग माथेरानला त्याला बरं ओला कर ओला मग तेव्हा चढून फोटो. जा कार मग असं सेल्फी घे अशी बा अशी सेल्फी घे सगळं पाणी पाहिजे का पोचलेलो आहोत माथेरान ब्लॉगर बघा हो गाड्या तर गाईज माथेरान पॉइंट इथं रेंज नाही आम्हाला अजिबात अँड मॅडम पण आहेत सोबत तर Guys, हे बघा हॉर्सेस बकासूर आईशा गावान याला शर्तीन पालवला पाहिजे यो यो सुर गप गप वाट लावते गाईज एवढी जड बॅग आणि आता सगळं सामान माझ्या बॅगेत टाकलं बघा 100 रुपयाची चष्मा घेऊन नकली झाली पोर सिनेमॅटिक मध्ये शूट होत 100-150ची आहे हा 150 रुपये एक्स्ट्रा गेलं कसला भारी वाटतंय नाही तर गाईज तुम्ही पण या आमच्या सोबत आता जा गाईजला आणायला बघू काय कोण येतं कमेंट टाका लगेच घ्यावा लागेल पण तेव्हा तू घरी असशील सांगा काय जातंय हा, असं थोडे असतंय तर चाललोय बघा आम्ही ट्रेनच्या रस्त्यात नको नको राहू दे नको राहू दे राहू दे नको नको राहू दे बाई. माझं बॅग किती आहे का बघ. छोटं लग्न आहे, तू छोटं लग्न जवळच जमा. आली आली किल्ल्यांची ट्रेन आली साणेरी ओ साणेरी हे ट्रेन उरवीत नाही ना तुला ऐकलो आई दिला वारापाव गावाचा आहे इथं उभी नाही इथं इथं येतं का नाही त्यांचं फोटोशूट चालू आहे थांबलेलं एक नंबर काही हो हो भाभी नॉट भाभी डोंट कॉल मी भाभी ओके काहीच चालता चालता आम्हाला 32 किलोमीटर झालेले आहेत आणि आमची हवा टाईट झाली 32 किलोमीटर हा 32 किलोमीटर 32 नाही सॉरी 32.5 मेन मार्केटमध्ये आता पोचलो ना मी पोचलो ना मी मेन मार्केटमध्ये आणि दम निघला स्वेटर असं ते कधी रूम येवा आयो बघ फॉरेनची आयो आयो फॉरेनची बाटली आयो आयो ही बघा guys. बघा कसं कर्तव्य चालू आहे सारं जातो का वरती चाललोय आता आम्ही मस्त फोन आलाय बघा हॅलो फायनली आणि दम निघलाय दम हे बघा इच्छा आहे पुरं हॉटेल ही लॉक आहेत आणि तशी चालत ती हातगाडीवर फर्स्ट लँड फायनली वी आर इन गाईज
Now we are gonna book a hotel room for us and stay here for a day, for a weekday. एकटा झोपून फायनली आराम करून आम्ही आलो खाली लंचसाठी. बस सारा सारण लावलंय माझे काय सनस्क्रीन लावलाय बघा सारा बाई. भाभी दिसतय भारी दिसते बोललो. तुला काही ऐकायला प्रॉब्लेम झाला का? सनस्क्रीन लावली मी आज तर तो बोलता गोरा दिसते बोलता सनस्क्रीन. तुम्ही सांगा सनस्क्रीन लावून कोण गोरा झालता? ये कुठली ती सनस्क्रीन टेबला मांडली हलद झाली म्हणजे हलद लागली नाही अजून नवरीचे लागायची बाकी आहे. म्हणून पहिले पंक्तीन बसायला आलो. डीजे विजे लागलं. जे आहे तो काय नंतर नेऊ पडती आपण उचलून. अये या. तर ह्यो बघा स्विमिंग पूल. धबधबा. नंतर 100% उडी मारत जाऊ डोक्याला फिटी बांधून. मग आमचा डायलॉग काय नाही बघा थंड बघा तुम्ही. पाहिजे का? कुठला थंड कुठला पाहिजे बघा थम्सअप स्प्राईट. तर पोरावं घेतली ना आता थाली भरली दोघावी आणि कमी घेतलाय व तर दुसरे पेरीला जास्त घे. आता मिनी पण घेतलाय. आता करतो सुरुवात. चलो पहिले एक कुरकुरा घालू म्हणा म्हणा. तर गाईज झालाय आता आम्ही निघलो मार्केट फिरायला. घोड्यावर नाही पॉइंट बघायला जायचं आहे 2-3. शिशीमा घोड्यावर पण बसायचं आहे जरासाच बसू जास्त नाही. बघा भैया बोलतो घोडवा घोडाला बोलतो घोडवा. काहीच बसलो ना आता घोड्यावर डायरेक्ट. भाई पण मस्त आहे. चलो फोटो शूटिंग चालू आहे. बघा तुम्ही बघू शकता आपल्या हॉर्सचं नाव आहे टक्सिडो. कसं चाललोय. सानिया दीदी पण आहे मागे. आता आली स्लोप मी करते व्हिडिओ पण याच्या पराबिरात. ह्यो बघा पॉइंट वालून महिला मंडळाने गँग बसली. इको पॉइंट काहीच एकटा चालवते मी भाई. ती सगळी त्यांना पकडलाय. साने दी पण आहे पाठी बघा दिसतंय का? चलो काहीच आता आम्ही घोड्या बसलेलो. सांग घोडा किती चांगला होता तो. आमचा घोडा जाम चांगला होता. त्याला स्पेशली बोली आवडत होत्या ज्याच्यावर मी होती. आणि म्हणजे फोटो बिटो काढून दिलं आणि 400 रुपये दिले आठवण ठेवासाठी पुढच्या वेळी चालू जामच खूप चांगला एक्सपिरियन्स होता आमचा. व्हिडिओ काढले त्यांनी चांगल्या फोन घेतलास ना. मेमरी फुल झाली याची. हे बघ हे घोडं हे ते मस्त होतं आपलं एकदम हेल्दी होतं लय भारी. अरे ये कुठं काय होतं बघला आता एकटीला नको बाबा. किंवा बघा कशाला भारी इथं 1 नंबर सनसेट पॉइंटला आलतो आम्ही. भारी वाटतंय. फोटो वगैरे काढलं चाललो. अरे हलू का बोलत असेल तुम्हाला वाटतंय असाच टाइमपास. फोटो भारी काढलं कारण की शेवटी हे बघा. अरे भाई नाद करते का आपला गिटारिस्ट होतो म्हणून गिटार कसा भारी आला. काही मागाशी आम्ही तिकडे होतो वरती आणि आता इथं आलो. इकडे पोर आहेत आपली. कैसा दिखेल गाईज. पक्क हुशार होतो आम्ही. म्हणजे आता दमलो बिमलो अंग बिंग धुवली मस्तपैकी. अजून काही डिनर केला नाही. मी तेच कपडे घातलं कारण की कपडेच नव्हतं आणलं मी जास्त. आता चाललोय आम्ही मार्केटमध्ये जरासा काहीतरी फेरफटका मारतो काय बघतो मार्केटात. खावाला परत जाऊ मार्केटला असं काही नाही. लय भारी आहे मार्केट. सध्या तर दोघाच चाललो ना मी. चला दाखवतो तुम्हाला पुढं काय कसं आहे ते. माझ्या तर लय केली दिवसभर तुम्ही बघला तशी हॉर्स बेस रायडिंग. चला भेटूया पुढं. बघा रातचा
डिनर चालू आहे. आम्ही दोघं चालून पहिले 20 number 20 दुसरे पोरांना थांबलो ना ते तेव्हा जेवतील. आमचं आम्ही जेवून घेतो. सारा काय करतोय? गाईस भाजी बनवायची भाजी नाही येऊ काय लागतंय कांदा पोहा म्हणून मी हुशार पक्का म्हणून मी आधीच रोटी घेतलेली. बाबू बघ जेवतो नाचते बघ. तर गाईस फायनली झालं आता आमचा चेकआउट. आता आम्ही चाललोय घरी. सानिया दीदी सोबत आहे. दमली ती पक्की. मी तर पूलमध्ये गेलोच नव्हतो. तुम्हीच गेलतो. जाम थंड पाणी होतं. मी झोपलेलो नाही गेलती दौऱ्याने. ही बस सारा. तर आता चालू आहे मी. चेकआउट झालं आता बघतो रिक्षा आणि जातो घरी. बाय बाय. काहीच तुम्ही बघला शिव टॉय ट्रेनमधून आम्ही आता उतरलो आणि आता चाललोय बाहेरला आम्हाला इको वगैरे भेटली. तिथून जाऊ खाली आणि तिची बस वगैरे पकडून डायरेक्ट वावल्याला घरा पनवेलला. सारा आहे माझ्यासोबत सानिया दे. तर काहीच फायनली आलेलो आहे आता घरी. जाम दमलो आहे. केस बीस बघा कसं झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.